हाँ, यस. नमस्ते. सुप्रभात. या वेबिनारला एकत्र जमलेल्या माझ्या सर्व EHS साठी काम करणाऱ्या मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खास आपल्या आग्रहास्तव मी पुन्हा आज इतिहासातून शिकूया सुरक्षित भविष्य घडवायला या कार्यक्रमाला पुन्हा घेऊन आलोय. एका महत्वाच्या मोठ्या ऑफलाईन कार्यक्रमाचा प्रास्ताविक म्हणून मी हा कार्यक्रम आपल्या समोर मांडतोय. हा वेबिनार एका मूळ मोठ्या कार्यक्रमाची प्रस्तावना आहे, हे कृपया पहिल्यांदा सर्वांनी ध्यानी घ्यावं. पुन्हा एकदा मी स्वागत करतो. राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह जो 4 तारीख पासून सुरू होतोय, 4 मार्च ते 11 मार्च, हे 55वं वर्ष आपण यावर्षी साजरा करतोय. आणि यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील EHS याच्याशी संबंधित मी कार्यक्रम आपल्यासाठी आपल्या इंडस्ट्रीत घेऊन येतोय. त्याचे इंट्रोडक्शन म्हणून आज आपल्या समोर हा वेबिनार प्रेझेंट करतोय. इतिहासातून शिकूया सुरक्षित भविष्य घडवायला. सर्वप्रथम मी माझ्याविषयी काही सांगू इच्छितो. माझं नाव प्रभंजन भगत. गेली 15 वर्ष कीर्तन क्षेत्रामध्ये मी पूर्ण महाराष्ट्र तसेच गुजरात, मध्य प्रदेश, गोवा या सर्व प्रांतांमध्ये कार्य करतोय. त्याप्रमाणे भारतीय संस्कृती, भाषा, अध्यात्म यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुद्धा महाराष्ट्रभर घेतोय. त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं काही उपासना वर्ग असतील, काही अभ्यास वर्ग जे मराठी भाषा संस्कृती याविषयी आहे. एक अभिनव उपक्रम म्हणजे भारतीय विज्ञानाचा जो विचार आहे अजूनपर्यंत तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांपर्यंत गेलेला नाही, त्यासाठी सुद्धा मी कार्यरत आहे. भारतीय भारतीय इतिहासातले क्रांतिकारक छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी अलीकडच्या भारतीय स्वातंत्र्य युद्धातल्या क्रांतिकारकांपर्यंत व्याख्यानं देत मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय. तरुणांच्या मनामधले प्रश्न निर्माण झालेले प्रश्न आणि त्यामध्ये काही आपण त्याचं निराकरण करू शकू का, यासाठी समुपदेशन आणि व्यक्तिमत्व विकास मूल्य शिक्षण याद्वारे मी काही कार्यक्रम आयोजित करत असतो. महाविद्यालयांमध्ये जात असतो. संतांचे विचार सुद्धा आज आपल्याला प्रेरक आहेत. तर एक संत वाङ्मयाचा प्रामाणिक अभ्यासक सापेक्षता पद्धतीनं हा विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आजचा विषय निराळा आहे आणि या विषयाचं पूर्ण महाराष्ट्रातनं स्वागत झालं हे सांगायला मला खूप आनंद होतोय. औद्योगिक सुरक्षितता, कंपनीत काम करणाऱ्या लोकांचं आरोग्य आणि कंपनी ही या पर्यावरणाचं काही देणं लागते, तर तोही एक महत्वाचा आयाम. या तिघांचा त्रिवेणी संगम करून मी एक उपक्रम तयार केलाय, एक व्याख्यान तयार केलंय. त्याचं सुद्धा पूर्ण महाराष्ट्रभरातून स्वागत होतंय. मला पुन्हा सांगायला आवडतंय की मला हा अभिनव उपक्रम लोकांनी मोठ्या मनानं स्वीकारला आणि त्याचं कौतुकही केलं. सामाजिक प्रबोधन करणं हे मला आवडतं. लोकांसमोर जाऊन बोलणं, स्वतः व्यक्त होणं आणि त्यांच्या समस्यांसाठी त्यांना बोलतं करणं, हा माझा आवडता छंद आहे. माझ्या कार्याचं जे मिशन आहे, म्हणजे एक कीर्तनकार, एक संत विचाराचा अभ्यासक आणि अ, औद्योगिक क्षेत्रात उदयोन्मुख असलेला भारत किंवा महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवला, तर मी माझ्या कामाचं एक मिशन बनवलंय की अपघात शून्य, पर्यावरणपूरक आणि आरोग्य सजग असं औद्योगिक क्षेत्र निर्माण करायचं. आणि ते करण्यासाठी जे प्रबोधन करणं योग्य आहे, ते प्रबोधन करणं वाटेल तितके कष्ट पडले तरी चालतील, जिथे जावं लागेल तिथे जाऊन ते प्रबोधन करण्यासाठी आपलं कौशल्य पणाला लावणं हे माझं मिशन आहे. हा एक निराळा कार्यक्रम मी तुमच्या समोर घेऊन आलोय. आगळा वेगळा कार्यक्रम आहे. आपण काय एकत्र जमलो? तर हेच मिशन घेऊन जे बोलत नाहीयेत, ते खरं काम करतायत, अशांना एकत्र घेऊन काही वेगळं घडवायचंय म्हणून आपण एकत्र जमलोय. आज हे डिजिटल माध्यम याने जग व्यापून टाकलंय आणि या डिजिटायझेशनच्या जमान्यात आणि दुसरी गोष्ट ग्लोबलायझेशनच्या या युगामध्ये आपल्याला सुद्धा जुने विचार हे बुरसटले म्हणून टाकून देता येणार नाहीत.
तर आपल्याला तो विचार लोकांपर्यंत अभिनव पद्धतीनं आणि टेक्नॉलॉजीला हाताशी धरून न्यावा लागणार आहे. म्हणून आज आपण इथे एकत्र जमलोय. आजच्या या कार्यक्रमाचं तुम्ही शीर्षक बघितलंय. आपल्याला सुरक्षितता पाळायला शिकायचंय आणि आपल्याला प्रबोधन करणारा आहे इतिहास. या दोन टोकाच्या दोन गोष्टी अशा कशा एकत्र केल्या गेल्या, असा प्रश्न कदाचित तुमच्या मनात असेल. तर या पूर्ण वेबिनारचा कन्सेप्ट काय, मूळ संकल्पना काय, ही आपण समजून घेऊया. या दोन ध्रुवांवरच्या दोन संज्ञा एकत्र करून ओढून ताणून जोड्याजाडी केली की काय, असाही काहींचा संशय असेल, तर तसं अजिबात नाहीये. सुट्ट्या सुट्ट्या स्वतंत्र स्वतंत्र आपण या दोन्ही संज्ञा समजून घेऊया. सुरक्षितता अशी स्थिती ज्यामध्ये व्यक्ती आणि समूह यांचं आरोग्य आणि त्यांचं कल्याण म्हणजे वेलबिंग टिकवून ठेवण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि भौतिक पातळीवर हानी पोहोचवणारे धोके आणि ते धोके निर्माण करणारी परिस्थिती नियंत्रण केली जाते. अशी जी परिस्थिती जी नियंत्रित केली जाते त्या स्थितीलाच म्हणायचं सुरक्षितता. ही सुरक्षितता फक्त औद्योगिक क्षेत्रापुरती, इंडस्ट्रियल सेक्टर पुरती मर्यादित न ठेवता तिचा समाजामध्ये सजगरित्या शिरकाव झालेला आहे, जो की गरजेचा आहे, महत्वाचा आहे, सगळ्यांच्या निर्धोक आणि आनंददायी जीवनासाठी गरजेचा आहे. आणि तो साजरा करण्यासाठी नॅशनल सेफ्टी काउन्सिल दरवर्षी त्यांची स्थापना दिवस साजरा करतो 4 मार्च. त्याला आपण म्हणतो नॅशनल सेफ्टी डे. आणि एक दिवस का साजरा करायचा, आठवडा साजरा व्हावा म्हणून नॅशनल सेफ्टी वीक ही संकल्पना पुढे आली. ही सजगता वाढावीत म्हणून अनेक कंपन्यांनी तर इतकं मोठ्या प्रमाणात सेफ्टीचं स्वागत केलं की ते म्हणाले वीक नको, फोर्टनाईट, 15 दिवस. तर काही मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये नॅशनल सेफ्टी मंथ सुद्धा साजरा केला जातो. साजरा करण्यासाठी कुठेही स्वैरपणा नसावा, त्याला एक आकृतीबंध असावा, त्यासाठी एक काहीतरी बांधेसूद पद्धत त्याची असावी म्हणून एक विचार घेऊन आपण पुढे जावं म्हणून नॅशनल सेफ्टी काउन्सिल दरवर्षी एक थीम लाईन देते. या वर्षीची थीम आहे एंगेज, एज्युकेट अँड एम्पॉवर पीपल टू एनहान्स सेफ्टी. सुरक्षितता अधिक प्रभावी करण्यासाठी लोकांना सहभागी करा, शिक्षित करा आणि सक्षम करा. या थीमचं जर वाक्य बघितलं तर ते थोडं चमत्कृतीपूर्ण आहे. एंगेज, एज्युकेट आणि एम्पॉवर या तिघांची सुरुवात ई या वर्डने होते, या लेटरने होते. आणि हे 3 हातात घेतले तर एनहान्स सेफ्टी हा चौथा ई आपल्याला परिणामतः प्राप्त करता येऊ शकतो. महत्वाची थीम आहे. सुरक्षितता अधिक अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक कंपनीमधलं सेफ्टी डिपार्टमेंट फक्त उत्तरदायी अर्थात जबाबदार नाहीये. त्यामध्ये सगळ्याच डिपार्टमेंटच्या लोकांनी तसाच समान पद्धतीनं इक्वली सहभाग घेतला पाहिजे. त्यासाठी यावर्षी सगळ्यांना प्रबोधित करताना, सगळ्यांना जागं करताना थीम म्हणतेय की यामध्ये सर्वांना सहभागी करा. पुढचा मुद्दा आहे सहभागी करून फक्त भाऊगर्दी वाढवायची नाहीये. कारण मोर्चा किंवा गर्दी एकत्र करून उपयोग नाहीये. जे सहभागी केलेले आहेत त्यांना शिक्षित करा. त्यांना योग्य पद्धतीने शिक्षित केलं, प्रशिक्षित केलं, त्यांच्या मनामध्ये त्याबद्दलची जाणीव निर्माण केली, तरच ते पुढे काम करू शकतात. त्यांना शिक्षित करा. शिक्षण देण्यासाठी अवलंबिलेल्या पद्धती कदाचित दिलेलं शिक्षण कागदावरच मर्यादित ठेवण्याची शक्यता आहे. तेव्हा ते शिक्षण अशा पद्धतीनं द्या जेणेकरून सुरक्षितता पाळणं, पर्यावरण सांभाळणं आणि स्वतःचं आरोग्य सांभाळणं हे काम करणाऱ्या ऑफिसर पासून सामान्य वर्कर पर्यंत प्रत्येकाला स्वतःची जबाबदारी वाटेल, स्वतः स्वीकारलेले एक व्रत वाटेल आणि तो आनंदाने ती जबाबदारी पार पाडेल. म्हणून त्यांना सहभागी करत असताना शिक्षित करावं आणि शिक्षित करता करता त्यांना सक्षम करावं, त्यांना त्या दृष्टीने शक्तिमान करावं, ही यावर्षीची थीम आहे. हा झाला आजच्या थीम. आपलं पूर्ण वेबिनारचा जो काही मूळ संकल्पना जी आहे ती या थीम भोवती आणि या व्याख्येभोवती फिरणार आहे. पुढची महत्वाची संज्ञा इतिहास. सर्वांना इतिहास माहिती आहे, शालेय जीवनापासून आपण इतिहास शिकत आलोय. पुढच्या काळामध्ये का ते तेच 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 परत शिकायचं म्हणून थोडा कानाडोळा होतो. पण मला सांगू द्या, इतिहास म्हणजे
इतिहासात दरवेळेस आपल्याला प्रेरणा देणार आहे, आपल्याला चेतना देणार आहे. इतिहास म्हणजे काय ते जाणून घेऊया. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. तटस्थ पद्धतीने भूतकाळ आपल्या समोर येतो. त्यामध्ये कुठल्या तरी मोठ्या समुदायाचा पराजय झालेला असेल, विजय झालेला असेल, कोणी टोकाचं दरिद्री झालं असेल, तर कोणी वैभवात नांदलं असेल. काही वैज्ञानिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाच्या खच्ची करणाऱ्या किंवा उत्कर्षाला नेणाऱ्या दोन्ही बाजूनी घटना घडलेल्या असतील. इतिहास या सगळ्यांची तटस्थपणे मांडणी करतो आणि आपल्या समोर ठेवतो. इतिहास त्याचं तात्पर्य स्वतः क्षेत्र म्हणून कधी मांडत नाही. तात्पर्य काढण्याची जबाबदारी तो अभ्यास करणाऱ्या, वाचणाऱ्या, ऐकणाऱ्या श्रोत्यांवरती सोपवतो. या इतिहासाचे 4 अंग आहेत. इतिहास शब्दच मुळात फार महत्वाचा आहे. संस्कृत शब्द आहे. इति म्हणजे असे आणि हास म्हणजे घडले. असे घडले असं ज्यावेळेस मी 2 शब्द तुमच्या समोर उच्चारतो, तर घडले या वाक्प्रचारातनं किंवा या क्रियापदातनं आपल्याला काळ लक्षात येतो. इथे लक्षात येईल या इतिहासाचे 4 अंग आहेत. त्यातलं पहिलं अंग आहे काल. दुसरं अंग आहे त्या गेलेल्या गतकाळामध्ये त्या सगळ्या घटना क्रमवार पद्धतीने कुठे घडल्या हा प्रश्न उपस्थित होतो. कुठे हा प्रश्न विचारला की आपल्याला प्रदेश, देश, राष्ट्र, ती जागा म्हणजेच तो भूगोल सांगावा लागतो. हा झाला दुसरा अंग त्याचा. कुठे घडलं तर जागा, केव्हा घडलं तर काळ. कोणी घडवलं हा प्रश्न उद्युक्त होतो. त्या प्रश्नाच्या उत्तराला ज्यावेळेस आपण सज्ज होतो, सादर होतो, त्यावेळेस कळतं की तो इतिहास घडवण्यामागे काळ आणि ठिकाणाप्रमाणेच, स्थळाप्रमाणेच एक व्यक्तींचा समुदाय कारणीभूत असतो. व्यक्ती एकत्र झालेले असतील, ते लढले असतील, त्यांनी उठाव केले असतील, आंदोलन, मोर्चे केले असतील, मोठ्या मोठ्या महत्वाच्या बैठका घेतल्या असतील, संमेलन भरवली असतील, त्यांनी एकत्र मिळून काही विधायक कार्य केलं असेल किंवा एकत्र येऊन या समाजाचा घात व्हावा यासाठी काही विघातक कारवाया केल्या असतील, पण समुदाय त्यामध्ये एकत्र झालेला असतो. आणि त्या एकत्र झालेल्या समुदायाला एक विचारांची किंवा एका सुव्यवस्थित पद्धतीचं एक नेतृत्व त्यांच्या समोर असतं. या समुदायातलाच एक विद्वान आणि कार्यशील अशी व्यक्ती समोर येऊन त्यांचं नेतृत्व करतो. त्याला म्हणावं नेते. या इतिहासाच्या या 4 अंगांच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे अ, वंदनीय पिताश्री शहाजी महाराज यांचा इतिहास सुद्धा देदीप्यमान आहे. केव्हा घडला काळ सांगता येतो. महाराजांच्या जन्मपूर्वी एक युगपुरुष या महाराष्ट्रात जन्माला आला, ज्यानं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, म्हणून तो काळ महत्वाचा आहे. कुठे घडलं, त्यांना जहागिरी होती पुणे आणि सुप्रियाची, तेव्हा ठिकाण सांगता येतं. बादशहाची नोकरी करता करता सुद्धा आपल्याला स्वराज्य निर्माण करता येईल अशा समविचारी लोकांचा समुदाय त्यांच्या पाठीशी होता. त्यांच्या पत्नी जिजाऊ साहेब त्यांच्या पाठीशी होत्या आणि या सगळ्यांचं नेतृत्व कुणी केलं? दस्तूर खुद्द आबासाहेब अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचे पितृचरण श्री शहाजी महाराज. इतिहास या शब्दाच्या या 4 अंगांसाठी यापेक्षा वेगळं महत्वाचं आणि तितकंच महत्वाचं आणि परफेक्ट बसणारं उदाहरण सांगता येणार नाही. सुरक्षितता. इतिहासात सुरक्षितता आहे का हो? हे समजून सांगितलं गेलं की आपल्याला या दोन्ही संज्ञांचा संगम लक्षात येईल. इतिहास आणि सुरक्षितता. सुरक्षितता समजून घेण्याआधी थोडं या संस्कृत सुभाषितेकडे जाऊया. खचित घाबरू नका संस्कृत आहे म्हणून, पण याचा उल्लेख उच्चार जरी ऐकला तरी तुम्हाला कळेल की हे समजायला सोपं आहे. निर्वाण दीपे किमु तैलदानम चौरे गते वा किमु सावधानम वयोगते किं वनिता विलासः पयोगते कः खलु सेतुबंधः. निर्वाण दीपे किमु तैलदानम. अहो, दिवा विझल्यानंतर तेल ओतण्यात काय अर्थ आहे? किंवा चोर चोरी करून निघून गेला, मग सावध होण्यात काय अर्थ आहे? आज कुठे जर चोरी दरोडा पडला
शेजारचे पाजारचे लोक जातात आणि त्या घरमालकाला विचारतात, काय हो कशी झाली चोरी? म्हणजे अपेक्षा अशी असते की त्या चोरानं स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड किंवा मोबाईल नंबर त्या घरमालकाच्या खिशात द्यावा आणि मग फोन करून त्याला विचारावं. तितकाच मूर्ख प्रश्न आहे आणि तितकीच मूर्ख वृत्ती आहे की चोर निघून गेल्यावर सावध होणार. वयोगते किंग वनिता विलासः. अहो वय निघून गेलं तर लग्न करण्यात काय अर्थ आहे? आणि पयोगते कः खलु सेतू बंधः. पुराचं पाणी निघून गेल्यानंतर पूल बांधण्यात काही अर्थ नाही. अनेक जीव त्यात वाहून गेल्यानंतर पूल बांधण्याची मलमपट्टी करून काही उपयोग नाही. महत्वाचा या सुभाषितातला शब्द आहे सावधान. हा सावधान शब्द सुरक्षितता हे मूल्य पाळण्यासाठी फार महत्वाचा आहे. मला प्रश्न विचारू द्या, सावधान केव्हा व्हावं? एखादी विघातक घटना होण्याआधी की होण्यानंतर? हा, घटना घडून गेल्यानंतर पुढची घटना विपरीत घडू नये म्हणून पश्चात्तापानं आलेलं जे सावधपण आहे ते इतकंसं महत्वाचं नाहीये. पण घटना इतरांच्या आयुष्यात घडल्यात, घटना याआधी होऊन गेलेल्या आहेत, आता कदाचित पुढे पुन्हा होऊ शकतील, यासाठी ती घटना घडण्याआधी सावध होणं ते महत्वाचं आहे. म्हणून सावधानता ही सुरक्षिततेसाठी फार महत्वाची संज्ञा आहे. मग या इतिहासामध्ये या सुरक्षिततेविषयी काही संदर्भ आहेत काय? हो आहेत. इतिहासाच्या मी 2 टप्प्यामध्ये मांडणी केली आहे. समोर महाभारतातली काही उदाहरणं दिसतील. तुम्ही म्हणाल बुवा महाभारत अ, हा इतिहास आहे का? हे तर पुराण आहे. खरं तर महाभारत हा इतिहासच आहे. पण कुणी जर त्याला पुराण म्हणत असेल, तर मला एक वाक्य उच्चारावंसं वाटतं. जुन्या काळातल्या इतिहासाला पुराण म्हणा आणि अलीकडच्या काळातल्या पुराणांना इतिहास म्हणा. इतिहासात माहिती संकलनाची पद्धती कदाचित त्या काळात एवढी परफेक्ट नसेल, पण घडणाऱ्या घटना ऐकत ऐकतच आपला पिंड पोषण झालंय. आपण लहानशी मोठी झालो. त्यामध्ये सावधगिरी हे तत्व जरी शिकायला मिळालं, तरी बोधकथा म्हणूनही या महाभारतातल्या कथा अतिशय महत्वाच्या आहेत. त्यातली पहिली घटना आहे, हा सूर्य हा जयद्रथ. सर्वांना माहिती आहे, जयद्रथानं अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू याला मरते क्षणी लाथ मारली आणि मरता मरता अभिमन्यूने आपल्या वडिलांना म्हणजे अर्जुनाला सांगितलं, की बाबा बाकी कसलं वाईट वाटलं नाही. सगळे वीर एकत्र येऊन मला मारत होते सोडा, ते अधर्मच केला. पण मरते क्षणी जयद्रथानं माझ्या मस्तकात लाथ मारली. आणि मग अर्जुन पुराण उचलतो, की उद्या संध्याकाळपर्यंत, उद्या सूर्यास्त होईपर्यंत एक तर जयद्रथ मरेल, नाहीतर मी आगीमध्ये प्रवेश करेल. ही घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या दिवशी शत्रुपक्ष जयद्रथाला लपवून ठेवतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला घेऊन जयद्रथाला शोधतायत, पण जयद्रथ सापडत नाही. श्रीकृष्ण ओळखतात, की आता जयद्रथ कुठेतरी धूर्तपणा करून लपून बसलाय. तेव्हा त्यांनी सुदर्शन चक्र सोडून खोटाच सूर्यास्त घडवला. सूर्यास्त झालेला बघून आता अर्जुन कसा जळणार हे बघण्यासाठी हा मूर्ख जयद्रथ बाहेर आला आणि पुन्हा ते सुदर्शन चक्र श्रीकृष्णांनी आपल्याकडे खेचलं आणि पुन्हा उजेड झाला. सूर्य मावळायला अजून बराच वेळ होता. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांच्या मुखात असलेलं वाक्य आहे, हा सूर्य हा जयद्रथ. अर्जुना धनुष्यासह त्या लाकडांवर बसला होता जळण्यासाठी. धनुष्य सोबत होतं. तसंच त्यांनी बाण सिद्ध केला. त्यावेळेस श्रीकृष्ण जे बोलले ते महत्वाचं आहे. ते म्हणाले, की या जयद्रथाचं मुंडकं तुला तोडायचं आहे खरं. पण याचं मुंडकं तोडून जो जमिनीवर पाडेल, तो स्वतः जळून खाक होईल. तेव्हा याचं मुंडकं तोडून बाणाला खोचून बरोबर ते रणांगणाच्या बाहेर गेलं पाहिजे. रणांगणाच्या बाहेर याच जयद्रथाचा बाप तपश्चर्येसाठी बसलाय. ते मुंडकं त्याच्या मांडीत पडेल बापाच्या. माझ्या मांडीत काय पडलंय म्हणून तो बाप उठून उभा राहील आणि त्याच्याकडनं ते मुंडकं जमिनीवर पडलं. अशी क्रिया घडेल आणि त्याचा बाप जळून मरेल आणि तू वाचशील. भगवान श्रीकृष्णाने इथे खऱ्या अर्थानं अलीकडच्या भाषेत बोलायचं झालं, तर इंडस्ट्रीतल्या सेफ्टी ऑफिसरची भूमिका इथे वठवलेली दिसते. महाभारताच्या युद्धामध्ये पुढे बघा आपल्याला बघायला मिळतंय, रथ खाली घ्यायला सांगितलाय. सगळ्याच हत्याराच्या वारांना प्रत्युत्तर द्यायची गरज नाही, प्रतिकार करण्याची गरज नाही. अनेक अस्त्र इतकी भयंकर होती, की ती रथावर घेणं अशक्य होतं. म्हणून श्रीकृष्णांनी घोड्यांच्या पायावर फटके मारले, घोडे खाली वाकले, रथ खाली आला आणि ती अस्त्र वरच्यावर निघून गेली. त्या रथावर हनुमंत बसले होते. अर्जुनाने विचारले, हनुमंत इथे का बसलेले आहेत? युद्ध संपलं त्यावेळेस त्याचं उत्तर मिळालं. त्या हनुमंतांना रथावरून खाली उडी मारायला लावली
आणि ज्या रथात ते बसले होते तो रथ धडाडून पेटला. त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की शत्रूने वापरलेली अनेक विघातक अस्त्र या मारुतीरायांनी स्वतःच्या खांद्यावरती स्वतःच्या शक्तीनं थांबवून धरली होती. ही एक प्रकारची सुरक्षितताच आहे. अनेक अस्त्र अंगावर आल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हातातलं हत्यार खाली टाकून आलेल्या अस्त्राला नमस्कार करायला सांगितला. खरं तर आलेल्या आपत्तीला नमस्कार करणं हे इंडस्ट्रीच्या बाबतीत परवडणार नाहीये, पण व्यवहारामध्ये परवडणार आहे. सगळ्याच भुंकणाऱ्या कुत्र्यांना हाडाड करायची नसते, त्यांच्यासमोर बिस्किटही ठेवावं लागतं. भीम आणि धृतराष्ट्राची भेट सर्वांना माहिती आहे. सगळे कौरव मारले गेल्यानंतर धृतराष्ट्र भीमाला भेटायला बोलवतो आणि भीमाला भेटायला बोलवल्यानंतर भीमही भेटायला तसाच निघतो. मध्ये श्रीकृष्ण भेटतात. ते म्हणाले, थांब, यामध्ये कुठेतरी धोका आहे. याला म्हणायचं सेफ्टी ऑफिसर. घटना घडण्याआधी सावध झाला आणि मग भीमाला तो भेटीला घेऊन गेला आणि आलिंगन देण्याच्या वेळेस श्रीकृष्णांनी भीमाला बाजूला केलं आणि दुर्योधनाने आधी बनवलेला धातूचा पुतळा भीमाचाच धृतराष्ट्राच्या मिठीमध्ये दिला. धृतराष्ट्राने इतकी कडकडून मिठी मारली की त्यामध्ये त्या पुतळ्याचा भुगा झाला, चूर्ण झालं आणि नाटकी असलेला धृतराष्ट्र नंतर रडायला लागला. माफ कर माझ्या पुतण्या, मला या मिठीमुळे तुला मारावं, माझ्या मिठी मारल्यामुळे तू मेलास. त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणाले, तुमचा पुतण्या, लाडका पुतण्या भीम मेलेला नाहीये, त्याचा पुतळा फुटलाय. याचा अर्थ धृतराष्ट्राने भीमाला मारायचं ठरवलं होतं. श्रीकृष्ण तिथे होते म्हणून भीम वाचला. यामध्ये सुद्धा आपल्याला सावधगिरी लक्षात येते. 14 वेळा भगवान श्रीकृष्णांच्या राज्यावरती शत्रूनं हल्ले केले. 13 वेळेस त्यांना प्रतिकार केला. पण माझ्या राज्यात सतत युद्ध होत आहेत, ही गोष्ट जनतेच्या रयतेच्या हिताची नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी 14 वेळेला रणांगणात शत्रूला पाठ लावून, पाठ दाखवून पळून जाणं पसंत केलं. ते तिथून पळून गेले. आजही भगवान श्रीकृष्णांना आपण रणछोड राय असं म्हणतो. खरं तर ते अनेकांना खटकतं, पण असं काही विधायक कार्य जर करायचं असेल तर असं रणछोड राय वागणं गरजेचं आहे. ही पुराण काळात त्यातल्या त्यात महाभारतात आलेली उदाहरणं आहेत ज्यामध्ये सुरक्षितता पाळली गेली आहे. अलीकडच्या काळातलं महत्वाचं उदाहरण म्हणजे सुरक्षितता, आरोग्य आणि पर्यावरण. या तीनही मूल्यांनी या तीनही मूल्यांच्या जोपासनेसाठी ज्यांनी डोळ्यात तेल घालून काम केलंय, नुसतंच काम नाही तर भरीव काम केलंय. EHS संस्कृती, EHS पॉलिसी हे शब्दही जोपर्यंत या अवकाशामध्ये वागत नव्हते, त्या ऐतिहासिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य नावाच्या या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सुरक्षितता, आरोग्य आणि पर्यावरण या 3 मूल्यांची अतिशय प्रभावीरित्या जोपासना केली होती. त्या दृष्टीनं त्यांनी पावलं उचललेली दिसतात आणि हाच आपल्या कार्यक्रमाचा मध्यवर्ती भाग आहे. हीच मध्यवर्ती संकल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हेच जणू काही त्यांच्यासाठी एक इंडस्ट्री असल्यासारखं होतं. ते स्वतः ती इंडस्ट्री सांभाळत होते आणि रयतेची सुरक्षितता, जनतेचं रयतेचं आरोग्य आणि ज्या स्वराज्यात आपण नांदतोय, जगतो, वागतोय, आपल्या आसपास असलेला सह्याद्री, समुद्र, नद्या, नाले, वनराजी, झाडं, फुलं, फळं, शेतजमीन ही त्यांचं पर्यावरण. याचं चोख सांभाळ महाराजांनी केलाय. म्हणून ते द्रष्टे राष्ट्रपुरुष म्हणून आज पूर्ण विश्वात प्रसिद्ध आहे. अशी फक्त विस्तारानं प्रस्तावना करून चालणार नाही. या सुरक्षितता, आरोग्य आणि पर्यावरण या तीनही मुद्द्यांचा आपल्याला टप्प्याटप्प्यानं विचारही करायचा आहे. त्यातला पहिला मुद्दा येतो सुरक्षितता. ही सुरक्षितता बघण्यासाठी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात घडलेल्या काही घटना आहेत. त्यांच्या हातून काही लिहिली गेलेली पत्र आहेत. काही विचित्र प्रसंगामध्ये महाराज अडकलेत. स्वराज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने काही ठोस पावलं महाराजांनी उचलली आहेत. आणि सगळ्यात अंती महाराजांनी स्वतःवर करून घेतलेला राज्याभिषेक ही क्रांतिकारी घटना होती. म्हणजे राज्यशास्त्र, इकॉनॉमी, संस्कृती, धर्म या आयामाने तर महत्वाची होतीच. पण आज आपली जी मध्यवर्ती संकल्पना आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील EHS या 3 मूल्यांसाठी सुद्धा ती क्रांतिकारी घटना होती. म्हणून या काही केस स्टडीज आपल्या समोर ठेवल्यात. चिपळूण तालुक्यातल्या दळवटनं येथे एक सुरक्षेसंबंधी महाराजांनी पत्र लिहिलंय. त्या पत्राचा साकल्याने आपल्याला विचार करायचा आहे. प्रतापगडचं मंत्रयुद्ध अर्थात अफजल खानावधाची मोहीम
महाराजांनी पुण्यात केलेला शाहिस्तेखानावरचा हल्ला, मिर्झा राजा जयसिंगाच्या आक्रमणानंतर त्याच्या आमंत्रणावरून महाराजांचं आग्र्याला जाणं आणि तिथे बादशहाच्या हातावर तुरी देऊन तिथून सुटका करून घेणं, स्वराज्याच्या संरक्षणासाठी महाराजांनी मराठा आरमार उभं केलंय, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्याभिषेक. सगळ्या बाबतीत थोडा थोड्या प्रमाणात आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर मी जो महत्वाचा ऑफलाईन कार्यक्रम आपल्या कंपनीत येऊन करणार आहे, त्यामध्ये या सर्व गोष्टींवरती विस्तारानं प्रकाश टाकून मी बोलणार आहे. आणि त्याचा संबंध आत्ताच्या आधुनिक मॉडर्न सेफ्टी सिस्टीमशी मी जोडून देणार आहे. मी सुरुवातीलाच म्हणालो, की हा आज आपला प्रस्तावनेचा वर्ग आहे आणि आपल्याला हा प्रस्तावना म्हणूनच ऐकायचा आहे. तेव्हा काही प्रश्न निर्माण होणार आहेत. काहींची उत्तरं मिळतील आणि काही अनुत्तरित राहणार आहेत. तुम्हाला म्हणालो मी एक पत्र त्यामध्ये मी इन्क्लूड केलेलं आहे. त्याचा समावेश आहे. "आकट्या जाळीता अगर रात्रीच दिवा घरात असेल, अविश्रास उंदीर वात नेईल, ते गोष्ट न हो." आता आकटी म्हणजे छोटीशी चूल, ती जर जाळली तर तो दिवा घरात जर रात्रीच्या वेळेस असेल, तर उंदीर नावाचा एक क्षुद्र छोटा जीव मोठा धोका करू शकतो. कोणता धोका करू शकतो? की ज्यामुळे महाराजांना म्हणावं लागलंय, आगीचा दगा न हो. आगीचा दगा होता कामा नये. आणि महाराज म्हणतायत कधी आहे? 19 मे 1673. म्हणजे जिथे मे-जून 1674 बरोबर 1 वर्षानंतर महाराजांमागे राज्याभिषेकासारख्या आनंददायी घटनेची धामधूम मागे लागलेली आहे. त्याआधी महाराज अतिशय स्वराज्यामध्ये इकडून तिकडून टुनटुन उडी मारणाऱ्या उंदराची सुद्धा त्यांनी दखल घेतली, की तो उंदीर एक किती मोठा धोका निर्माण करू शकतो. आणि त्यासाठी फायर सेफ्टीच्या दृष्टीने एक महत्वाचं पत्र त्यांनी या दळवटण्याला पाठवलंय. फार महत्वाचं पत्र आहे. आपल्याला ते विस्ताराने बघायचंय. पुढचा मुद्दा आहे प्रतापगडचं मंत्रयुद्ध. कुठलाही धोका निर्माण झाला, की तो धोका दूर करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये या 5 पायऱ्यांनी विचार केला जातो. धोका निर्माण होणारी परिस्थिती असेल, एखादा पदार्थ असेल, एखादी कंडिशन असेल, ती काढून टाका. इलिमिनेशन. जेणेकरून धोका टळेल. काही ठिकाणी काढून टाकणं शक्य नसतं. ती पद्धत, ते मशीन, ते केमिकल, ती सिस्टीम तशीच ठेवावी लागते. पारंपरिक सिस्टीमने धोका निर्माण होतोय. मग काय करा? ती सिस्टीम काढा आणि त्या जागी दुसरी बसवा. सबस्टिट्यूशन, पर्यायी व्यवस्था. तशी बसवल्यानंतर सुद्धा धोके टळत नाही आणि तीच मशीन, तेच केमिकल, तीच सिस्टीम तिथं असणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस ऑटोमेशन सारखी निरनिराळे प्रकार वापरून त्यावरती इंजिनिअरिंग कंट्रोल मिळवा, अभियांत्रिकी नियंत्रण मिळवा, नवनवीन सेफ्टी सिस्टीमचे त्यामध्ये इन्क्लुजन करा आणि धोका टाळा. काही ठिकाणी सगळंच व्यवस्थित आहे. मशीन चोख आहेत, सगळ्या पद्धती व्यवस्थित पद्धतीने काम होत आहेत. काम करणारे लोक हलगर्जीपणाने काम करतायत. तेव्हा त्या लोकांना वठणीवर आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तिथे काम कार्यान्वित करावी लागते. आडमुठेपणा करणारे, दुर्लक्ष करणाऱ्या कामगारांना वठणीवर आणणं आणि डोळ्यात तेल घालून खऱ्या अर्थानं सेफ्टी पाळणाऱ्या कामगारांना प्रशस्ती पत्र देणं, त्यांना शाबासकी देणं, यासाठी प्रशासनाचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, सुरक्षा उपकरणांचा प्रभावी वापर, यूज ऑफ पीपीई. मला सांगायला आवडतं, की प्रतापगडचं मंत्रयुद्ध, इलिमिनेशन, सबस्टिट्यूशन, इंजिनिअरिंग कंट्रोल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल अँड यूज ऑफ पीपी या 5ही मुद्द्यांवरती अतिशय महत्वपूर्ण प्रकाश टाकणारं असं प्रकरण आहे. तुम्ही हे शीर्षक बघून खरं तर आश्चर्यचकित व्हाल, की हे मंत्रयुद्ध काय प्रकार आहे? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला खरं तर त्या मुख्य ऑफलाईन प्रेझेंटेशनमध्ये ज्यावेळेस आपण आमंत्रित कराल, तुमच्या समोर येऊन अगदी समक्ष तुम्हाला सांगायला मला आवडेल. पण त्याचा विचार आपल्याला या 5 पद्धतीने करायचा आहे. लोक विचारतात तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये नेमकं काय आहे? हे 2 गोष्टी तुम्ही कशा एकत्र केल्यात? आम्हाला जरा सांगा. तर त्यांचं जरा सांगणं म्हणजे थोडंसं सांगा असा त्याचा अर्थ आहे. एवढंच मी सांगतोय. कृपया याची नोंद घ्यावी. पुढे येतो शाहिस्तेखानावर हल्ला. इंडस्ट्रीमध्ये ऑन-साइट इमर्जन्सी प्लॅन आणि इमर्जन्सी प्रिपेअर्डनेस या दोघांनाही फार महत्व आहे. महाराजांच्या स्वतः लहानपणी ज्या वाड्यात खेळले महाराज, त्या वाड्यामध्ये कित्येक महिने ठाण मांडून बसलेला शाहिस्तेखान अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने महाराजांनी त्याच्यावर हल्ला चढवला आहे आणि महाराज स्वतः त्या मोहिमेत सामील होते. म्हणून शाहिस्तेखानावरचा हल्ला या प्रसंगाचे सगळे कंगोरे सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या समोर या घटनेद्वारे मांडले जाते. आग्र्याहून सुटका.
महाराज औरंगजेबाला भेटायला गेले, जणू काही मृत्यूच्या दाढेतच गेले होते. म्हणजे अफजल खान प्रकरणापेक्षाही भयंकर प्रकरण हे आग्र्याहून सुटकेच आहे, पण तिथूनही सही सलामत सुटले. एक प्रातिनिधिक म्हणून इथे मी चित्र दिलंय की महाराज पेटाऱ्यातनं बाहेर आले. यात प्रवाद आहेत, मला त्यात पडायचं नाही. पेटाऱ्यातनं बाहेर आले की चालत बाहेर आले की वेश बदलून आले की तसेच आले. या ऐतिहासिक तपशिलाशी मला घेणं देणं नाही. महाराज तिथे गेले होते यात त्यांचं धैर्य दिसतं आणि ते तिथून सही सलामत सोबत नेलेल्या प्रत्येक माणसानिशी जिवंत आले. यात त्यांची मुत्सद्देगिरी आणि आपल्या आजच्या वेबिनारच्या विषयाशी संबंधित सुरक्षित दृष्टिकोनाची भूमिका ही त्यात दिसून येते. एवढंच माझ्यासाठी महत्वाचं आहे. याचाही विचार आपण करणार आहोत. आरमार म्हणजे स्वतंत्र राज्यांग आहे. जसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. यस्याश्वास तस्य मेदिनी, ज्याच्याकडे घोडे त्याची पृथ्वी. हे जसं आहे तसं ज्याच्याकडे समुद्र त्याचं आरमार, किंवा ज्याच्याकडे आरमार त्याचा समुद्र. आरमार म्हणजे समुद्री सेना, नौदल. हे जर आपण बांधलं तर आपण समुद्री सीमा सुद्धा आपल्या सुरक्षित करू शकू. हे भारत देशाला 16व्या 17व्या शतकामध्ये अतिशय प्रभावी पद्धतीने ज्यांनी समोर मांडलं ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्या एका पत्रात आणि आज्ञापत्रात दोन्हीकडे म्हटलंय, त्याकरता आरमार अवश्यमेव करावे. चोख पद्धतीने डोळ्यात तेल घालून सोबतच्या सगळ्या मावळ्यांना आरमार बांधणीचं विशेष ट्रेनिंग महाराजांनी दिलंय. पोर्तुगीजांकडनं ते शिकून घेतलं. त्यानंतर महाराजांनी स्वतःचा आरमार छोट्या आकाराच्या तरांडा किंवा नावा त्यांनी बनवल्या. आजवर गडकोटांवर फडकणारा भगवा ध्वज, स्वराज्याचा ध्वज, आता या नौकांवर सुद्धा, समुद्रावर सुद्धा दिसायला लागला. आणि महाराजांनी स्वतःचं समुद्र वलयांकित पृथ्वी माझी आहे म्हणण्यासाठीची, तो वलयांकित असलेला समुद्र ताब्यात घेण्यासाठी आपली मूठ वळून त्या समुद्राकडे बघितलं. आपली सागरी सीमा त्यांनी सुरक्षित केली. यासाठीच महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हटलं जातं. महाराजांनी काम महाराष्ट्रात केलंय, पण नौदलाचे जनक म्हणून महाराज विश्वप्रसिद्ध झाले. परिस्थितीची प्रतिकूलता, टेक्नॉलॉजीचा अभाव, पारंपरिक पद्धतीचा अंगीकार एवढं असतानाही महाराजांनी त्या काळात बांधलेले सागरी किल्ले, वेगवेगळे केलेले युद्धप्रयोग, सागरी युद्धप्रयोगासाठी मॉडिफाय केलेली हत्यारं, छोट्या छोट्या नावा, मोठमोठी गलबत आणि त्याद्वारे सिद्धी, जिंजीचा सिद्धी असेल, पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि इतर अनेक शाह्यांवरती मिळवलेला वचक हा खरंच कौतुकास्पद आहे. म्हणून त्यांना भारतीय नौदलाचं जनक म्हटलं जातं. पुढची घटना आहे राज्याभिषेक. रामचंद्र पंत अमात्य नावाचे महाराजांच्या अष्टप्रधानांपैकी आहे. त्यांनी एक महत्वाचा ग्रंथ लिहिलाय, आज्ञापत्र नावाचा. महाराजांचे नातू शंभू महाराज यांच्या आज्ञेवरून अतिशय वृद्धापकाळाकडे झुकलेल्या रामचंद्र पंत अमात्यांनी आमचे शिवाजी महाराज राज्य कसे चालवत असत यासाठी एक आज्ञापत्र लिहिलंय. त्या आज्ञापत्रामध्ये या इंग्रजांच्या दृष्टीनं महाराजांनी फार कसं धोरण ठेवलं होतं, कडवं धोरण ठेवलं होतं याचं वर्णन आहे. या इंग्रजांना महाराज टोपीकर म्हणायचे. या टोपीकरांना निर्बंधात ठेवा, यांच्या प्रवेशावरती मर्यादा असू द्या, हे महाराजांनी त्या काळात सांगितलंय. दृश्य जरी राज्याभिषेकाचं असलं तरी त्यासमोर शत्रूला तोफा पुरवणारे इंग्रज डोक्यावरची हॅट काढून कुर्णिसात करतायत. महाराज वेळीच आधी सावध झालेत. त्याचा परिणाम आपल्याला या दृश्यामध्ये बघायला मिळतोय. म्हणून आपण त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो. पुढचा आहे या प्रेझेंटेशनचा 3 टप्प्यात आहे. त्यातला पहिला टप्पा सुरक्षितता, दुसरा टप्पा आहे आरोग्य. या आरोग्यामध्ये महाराजांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वराज्याचा घटक, हा पहिला महत्वाचा घटक शेतकरी आहे आणि मग लढणारे मावळे आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचं हित ठिकठिकाणी बघितलंय. स्वराज्य स्थापनेसाठी त्यांची उर्मी, त्यांची प्रेरणा आहेत श्री शहाजी महाराज आणि त्यांच्या आईसाहेब जिजाऊ साहेब. या शहाजी महाराजांचे मित्र शिवाजी महाराजांना वडिलांसारखेच पाठीशी होते. नंतर ज्यांचं नाव कान्होजी जेधे, यांना महाराजांनी एक पत्र लिहिलंय, ज्यामध्ये कान्होजी काका आजारी पडले, त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी असं पद्धतीचं पत्र आहे. यामध्ये महाराजांनी आपल्या वडिलांच्या ठिकाणी असलेल्या
एका मोठ्या मुत्सद्दी कारभाऱ्याच्या तब्येतीची विचारपूस पत्रातनं केली आहे. इथं आरोग्यविषयक दृष्टिकोन बघायला मिळतो. कोल्हापूरला पन्हाळगडाच्या शेजारी पावनगड नावाचा किल्ला आहे. त्या किल्ल्यामध्ये तुपाच्या विहिरी आहेत. ऐकून जरा नवल वाटलं असेल, तुपाची विहीर. अ, पाण्याची विहीर ऐकली आहे, पण तुपाची विहीर कशासाठी? या संबंधानं प्रकाश आपल्याला त्या आरोग्य सेगमेंटच्या अंडर आपल्याला बघायचा आहे. आणि महाराजांचं घोड्यांवरती खूप प्रेम होतं. त्या घोड्यांची काळजी महाराजांनी कशी घेतली, हे सुद्धा आपल्याला एका पत्राद्वारे जाणून घ्यायचं आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराजांच्या पत्रातलं वाक्य एक नमुना वजा आपल्या समोर ठेवलंय. शत्रू मुलखातील पिकांची देखील तसनस करू नये, तसनस नासाडी करू नये. मुळात सैन्य घेऊन तुम्ही घोडे, हत्ती, उंट, तोफखाना, माणसं घेऊन दुसऱ्या राज्यात जाल, तिथे ते सगळं सैन्य ज्या ठिकाणी स्थिर तळ ठोकून राहील, ते तळ ठोकायची जमीन सुद्धा शेतकऱ्यांची नसली पाहिजे. तिथे ते शत्रू राष्ट्र आहे म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना त्रास देता कामा नये. त्यांच्याकडनं जर तुम्हाला काही खायला प्यायला घ्यायचं असेल, तर योग्य ती रक्कम देऊन त्यांच्याकडनं घ्यावं. त्यावरती ते अजिबात बळजबरी करू नये, असे स्पष्ट निर्देश महाराजांनी दिले होते. या ठिकाणी वैयक्तिक आरोग्याबरोबर स्वराज्याचे आरोग्य राखण्यासाठीची महाराजांची भूमिका स्पष्ट होते. ही ती तुपाची विहीर आहे पावनगडावरची. तिसरा मुद्दा आहे पर्यावरण. वेगवेगळ्या गडांवर महाराजांनी अगदी लहानपणापासूनच ही वृक्ष लागवड महाराज बघत आलेत. शिवनेरी पासून आहे. शिसव, बाभूळ, वड, पिंपळ ही मोठमोठी वृक्ष जमिनीची धूप होऊ नये, गडावर पाणी राहावं, माती वाहून जाऊ नये यासाठी लागवड केली जायची. लोक गडावर राहायचे. कुठल्याही गडावर आजही आपण गेलो तरी उन्हाचा कडाका प्रचंड असतो. तिथे वातावरण खेळीमेळीचं आणि जरासं थंड राहावं यासाठी या मोठमोठ्या वृक्षांनी मोठी भूमिका बजावलेली दिसते. आणि कुठे लाकूड आपल्याला फर्निचरसाठी लागतं, त्यासाठी साग आणि शिसवाची विशेष लागवड केल्याचे उल्लेख सुद्धा आहेत. महाराजांनी यासाठी सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाची पावलं उचलली होती. रामचंद्र पंतांनीच आपल्या आज्ञापत्रामध्ये एक विशेष आरमार या चॅप्टर मध्ये विशेष उल्लेख केलाय. हे आज्ञापत्रातलं पान. श्रोते हो, हे आज्ञापत्र विस्ताराने आपल्याला सांगावं याची गरज नाही, कारण आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये ते होतं. पण आरमारासाठी लागणाऱ्या लाकडासाठी आंबा, फणस आदी करून हे लाकूड तुम्ही ज्यांच्याकडनं तोडून घ्यायचं त्यांच्याकडनं बळजबरीनं तोडू नका. त्याचा योग्य तो मोबदला द्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते लाकूड हस्तगत करून आरमाराची बांधणी करा. याची अ, अ, याचा अट्टहास करणारं हे पत्र आहे आपल्या समोर दिसतंय. या पद्धतीनं हा EH आणि S या तिघांच्याही त्रिवेणी संगमात्मक निर्माण केलेला हा कार्यक्रम, इतिहासाचा मागोवा, उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी या नावानं सजलेला हा कार्यक्रम राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहानिमित्त देवश्री इंडस्ट्रियल सोल्युशन आपल्या समोर प्रस्तुत करत आहे. मला सांगायला आनंद होतो की या कार्यक्रमात महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याला स्वतःची एक सर्व्हिस इंडस्ट्री मांडली असं आपण म्हणूयात. आणि त्या इंडस्ट्रीमध्ये त्या स्वराज्यात त्यांनी EHS म्हणजे पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षितता हे किती महत्वाचं ठेवलंय. त्याला अनन्यसाधारण असं महत्व दिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातले काही प्रसंग, पत्र, त्यांच्या आज्ञापत्रामध्ये आलेले मजकूर, त्यांच्या चरित्रातल्या काही ऑथेंटिक कथा, काही दंतकथा, काही नकाशे, काही फोटोग्राफ्स या सगळ्यांचा समावेश या प्रेझेंटेशन मध्ये जो मी ऑफलाईन कार्यक्रम तयार केलाय, इतिहासाचा मागोवा, उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी, यामध्ये मी त्याचा समावेश केलेला आहे. आणि आपल्या समोर हा कार्यक्रम घेऊन आलोय. इतिहासाचा मागोवा, उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी. श्रोते हो, आपल्याला वर्तमानामध्ये आपण उभं राहून काम करतोय आणि आपल्याला भविष्य उज्ज्वल बनवायचंय. ज्या कंपनीत काम करायचंय त्या कंपनीचा मोठ्या प्रमाणात नफा मिळवून द्यायचा आहे आणि तरच आपण स्वतः सुद्धा समृद्ध होणार आहोत, आर्थिक दृष्ट्या, संपत्तीच्या दृष्ट्या. पण ते उज्ज्वलता, ते वैभव प्राप्त करून द्यायचं आपण काम करतोय त्या कंपनीला, असं जर आपण ठरवलं तर आपण वर्तमानात घडवायचं आपल्याला भविष्य. पण ते भविष्य घडवत असताना भूतकाळात बघावं लागतं. कशासाठी? त्या भूतकाळामध्ये होऊन गेलेल्या राष्ट्रपुरुषांनी वैभवाचे दिवस कशा पद्धतीने आणले, ते आणण्यासाठी किती अडचणींना तोंड दिलं, त्यावर मात कशी मिळवली,
कुठेही खचून न जाता धैर्य एकवटून त्यांनी काम केलं आणि आपल्या समोर आलेले धोके त्यांनी कशा आपल्या कौशल्याने परतवून लावले. वेळ प्रसंगी शत्रूच्या गोटात घुसून त्या धोक्यांवरती, त्या अपघातांवरती आघात केले आणि धोक्यालाही थरथर कापायला लावलं. असा इतिहास आपल्याकडे देदीप्यमान घडून गेलाय. त्या इतिहासाला जर हाताशी ठेवलं, तर वर्तमानात राहून आपल्याला भविष्य करता येईल. हा तीनही काळांचा एक समन्वय सुद्धा आपल्याला या कार्यक्रमाच्या श्रवणानंतर, बघितल्यानंतर आणि अनुभवानंतर आपल्याला बघायला मिळेल. तुम्हाला काय वाटतं? इतका वेळ झाला मी तुमच्या समोर बोलतोय. या कार्यक्रमाची व्याप्ती याहून अधिक आहे का? अजूनही कार्यक्रम पुढे व्हायला चालू ठेवायला हवा का? काय वाटतं आपण जरा आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. या वेबिनारच्या माध्यमातून अजून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत का? ज्या मी एक्सप्लेन करू शकलो नाही, पण तुमच्या मनात आल्यात. एखादं तत्व, एखादा विचार तुम्हाला वाटत असेल, तोही कमेंट बॉक्समध्ये मला सुचवा, सांगा. जेणेकरून मी त्याचा अंतर्भाव माझ्या प्रेझेंटेशनमध्ये करू शकतो. कारण दरवेळेस वक्ताच शहाणा असतो असं नाही. श्रोता साकल्याने विचार करून वक्त्यालाही शिकवू शकतो. तर खचित याचं उत्तर हो असंच असणार आहे. आपण इतका मन लावून या प्रश्नाचं उत्तर ऐकताय. याचं उत्तर होच असं असणार आहे. ज्यांना असा प्रेरणेचा प्रसंग अनुभवायला मिळाला, असे काही महत्त्वाचे प्रसंग माझ्या आयुष्यात घडले, की मी हा इतिहासाचा मागोवा हा कार्यक्रम ठिकठिकाणी घेऊन गेलो आणि लोकांना खुल्या दिलाने त्याचं स्वागत केलं. मागच्याच वर्षी कृष्णा अँटी ऑक्सिडेंट खेरडी चिपळूण या ठिकाणी माझं जाणं झालं. त्या ठिकाणी हाच कार्यक्रम मला सादर करायला लावला. सुरक्षा संस्कृती अंमलात आणण्यासाठी तरुणांची गरज आहे. म्हणून तरुण कोणाला म्हणावं यापासून सुरू केलेला कार्यक्रम हा शेवटी लोकांच्या EHS प्रतिज्ञेपर्यंत अतिशय निर्धोक आणि छान पद्धतीनं पार पडला. लोकांनी दिलेला रिस्पॉन्स बघा. यामध्ये सगळे ऑफिसर्स काम करत होते. या कार्यक्रमाचा अजून जर विस्तार आहे असं आपल्याला वाटतं, तुमचं उत्तर होच असं असणार आहे. मलाही तेच वाटतं, की हो, या कार्यक्रमाचा विस्तार आहे. मग या विस्तारामध्ये काय-काय मांडलं जाणार आहे? मी ज्यावेळेस हा कार्यक्रम तुमच्या निमंत्रणानुसार तुमच्या कंपनीत घेऊन येणार आहे, त्यावेळेस हा 2 तासांचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमामध्ये मी काय-काय कव्हर करणार आहे? तर नॅशनल सेफ्टी वीक आपण साजरा करतोय. तो साजरा करण्यामागे काहीतरी इतिहास आहे. म्हणजे इतिहासाबद्दल बोलतोय त्यातही अजून एक इतिहास सांगायचा आहे. सेफ्टी कल्चर इम्प्लिमेंटेशनसाठी तरुण अधिकारी सदस्यांची आवश्यकता आहे. हे तरुणच का आवश्यक आहे याबद्दल जरा कानपिचक्या थोड्या दिल्यात, थोडी मजा केली बोलण्याबद्दल. ती आपण एन्जॉय करू शकता. पुराणकालीन इतिहास आणि शिवपूर्वकालीन इतिहासातली उदाहरणं देऊन आपण त्याच विषयात प्रवेश करतोय. तुम्हाला बोललो त्याप्रमाणे दळवटनं येथील एक पत्र आहे ते बघायचं आहे. प्रतापगड हे मंत्रयुद्ध कसं आहे याचा विस्ताराने अभ्यास करायचा आहे. शाहिस्तेखानावरचा हल्ला महाराजांनी कसा परतवला, त्याची 3 बोटं तोडली, त्याची नाचक्की केली, तोही इतिहास बघायचा आहे. महाराजांनी स्वतःची आग्र्याहून सही सलामत सुटका केली आहे. बाळराजे त्यांच्यासोबत आहेत. त्यांनाही निर्धोक पद्धतीने स्वराज्यात परत आणलंय. तोही प्रकार आपल्याला बघायचा आहे. मराठा आरमार मी बोललो, पण या आरमाराचा वापर करून महाराजांनी जहाजाद्वारे बसरूर या ठिकाणी स्वतः एक स्वारी केली आहे. दस्तूर खुद्द महाराज त्या युद्धामध्ये सामील होते आणि ते विजयी होऊन पुन्हा सागर मार्गानेच परत आलेत. त्या स्वारीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. राज्याभिषेकाबद्दल बोलायचं आहे. अशा कार्यक्रमाचे काही अंतरंग आपल्यासमोर मांडले. महाराजांच्या दुर्ग स्थापत्याबद्दल बोलायचं आहे. दुर्ग स्थापत्य शत्रूनं आपल्यावरती आक्रमण करू नये म्हणून काही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दृष्टीने सुद्धा महाराजांनी बदल किल्ल्याच्या बांधकामासाठी घडवलेत. जेणेकरून शत्रूला बरोबर कात्रीत पकडता येईल. आपल्या कंपनीजमध्ये सुद्धा सिग्नल्स असतात. धोका आला किंवा काही विचित्र गोष्टी घडल्या तर ते सिग्नल्स वाचतात, दिसतात. महाराजांच्या स्वराज्यात सुद्धा असे सिग्नल्स होते. ते कोणते होते बघायला मिळेल. महाराजांच्या स्वराज्यात तोफांना अनन्यसाधारण महत्त्व होतं. त्या तोफांचे प्रकार कोणते? त्या तोफांचा वापर कसा केला जायचा? शिवाजी महाराजांनी हत्यारं वापरलीत युद्धासाठी. काही त्या आधी इतिहासातली वापरली जाणारी पारंपरिक हत्यारं होती. तर काही हत्यारं महाराजांनी स्वतः बनवली आहेत. महाराजांनी बनवली म्हणण्यापेक्षा मराठ्यांनी स्वतः मॉडिफाय केलेली काही हत्यारं आहेत. म्हणजे शिवकाळातली हत्यारं आणि मराठ्यांनी तयार केलेली हत्यारं. त्याच्यामागे असलेला सुरक्षिततेचा मुद्दा, त्यामध्ये केलेले मॉडिफिकेशन्स, डिझाइनमध्ये केलेले बदल ते बघायचे. म्हणजे मराठा राजवटीत तयार झालेली हत्यारं. म्यान, ढाली आणि चिलखतं कशी सुरक्षित ठेवण्यासाठी महत्वाची आपल्याला याचं विश्लेषण येईल.
राज्यातील सुव्यवस्थेसाठी कायदे आणि नियम काय किती सेफ्टी ऑफिसर प्रेमाने समजून सांगत असलं तरी काहींना ऐकू येत नाही. त्यांच्यासाठी मग नियम द्यावे लागतात जे कंपनीने बनवलेले असतात आणि तरी नाही ऐकले तर मग कायदे सांगावे लागतात जे सरकारने बनवलेले असतात. तेव्हा कायदे आणि नियम हे महाराजांच्या काळात सुद्धा स्वराज्याच्या संधारणेसाठी होते. याचाही थोडासा उल्लेख असणार आहे. स्टोरेज आणि वेअर हाऊस महाराजांच्या किल्ल्यांवर आजही बघायला मिळतात. रायगडावर आहे, अ, विजयदुर्गावर आहे, पन्हाळ्यावर आहेत, अनेक किल्ल्यांवर आहेत. मग त्यामध्ये धान्य साचवलं जायचं, त्यामध्ये चारा असायचा, साठवला जायचा, घोड्यांसाठी असेल, जनावरांसाठी. दारू जी वापरली जायची हत्यारांसाठी, लक्षात घ्या हत्यारांच्या दारूबद्दल बोलतोय. ती दारू खऱ्या अर्थाने एक्सप्लोसिव्ह आहे. तिचा साठा महत्त्वपूर्ण आहे. तो कसा साठा केला जायचा. ती दारू ट्रान्सफर केली जायची. ती यायची कशी स्वराज्यात? की बनवली जायची? या प्रश्नांची उत्तरं मिळतील. बनवलेली शस्त्र धातूची आहेत, ती गंजू शकतात. ती योग्य पद्धतीने ती कशी त्याचा संग्रह केला जायचा, याबद्दलही प्रकाश पाडलाय. हा पुढचा मुद्दा आहे. पुढचा कार्यक्रम हा जिथून या संकल्पनेची नारळ फोड झाली. त्या नारळ फोडीचा कार्यक्रम खरं तर आहे थर्मॅक्स चिंचवड या ठिकाणी थर्मॅक्स लिमिटेड चिंचवडला आम्ही सेफ्टी या विषयावर कीर्तन केलं होतं. उदंड प्रतिसाद मिळाला होता. 2 सेशन्समध्ये आम्ही यामध्ये कार्यक्रम केला. नारदीय कीर्तनाच्या माध्यमातून हाच विचार लोकांसमोर मांडला. पण त्याला काही मर्यादा पडल्या. आता तुमच्यासमोर जेवढे मुद्दे मांडले, तेवढे मला तिथे मांडता आले नाही, कारण वेळ कमी होती माझ्यासमोर. त्यामुळे आम्ही कीर्तनाचा फॉर्मॅट कमी केला. कारण कीर्तनाला संगीत असतं आणि त्याला अनावश्यक रंजकताही तितकी आली. आणि जो विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा होता, तो पोहोचला खरा. ते प्रभावित झालं खरं. पण प्रेझेंटेशनची स्क्रीन आणि या गोष्टी आणि गाण्याचा वेळ मला बोलण्यात वापरता येईल, या डोळ्यासमोर गोष्टी ठेवून मी माझ्या कार्यक्रमाचं स्वरूप बदललं. स्वरूप जरी बदललं तरी विचार तोच आहे. पण माझ्या या पूर्ण संकल्पनेची उद्घाटन या इव्हेंटनी झालं होतं आणि त्याला इतका उदंड प्रतिसाद मिळाला होता, हे सांगायला मला आवडेल. या कार्यक्रमात अजूनही काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे राहिले ते सांगतो. अ, हाउसकीपिंग याचा एक उल्लेख आज्ञापत्रात आलाय. स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि सुव्यवस्था. आपल्या कंपनीचं रिफ्लेक्शन चांगलं जावं, जे व्हिजिटिंगला येतात त्यांच्यासाठी आणि अगदी पाय घसरून पडणे इतक्या सामान्य ॲक्सिडेंटला टाळण्यासाठी सुद्धा ही स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि वस्तूंची व्यवस्थित मांडणी, सुव्यवस्था किती गरजेची आहे, हे सुद्धा आपल्याला या हाउसकीपिंगमध्ये स्वराज्याच्या दृष्टिकोनातनं बघायला मिळणार आहे. शिवरायांच्या स्वराज्यात आदर्श अशा एस-ओ-पी होत्या. आता इंडस्ट्रीतले लोक याला स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसेस म्हणतात. तर सेफ्टीतले लोक याला सेफ्टी ऑपरेटिंग प्रोसेस म्हणतात. यासाठी महाराजांचं आज्ञापत्र जे आहे, त्याचा तर उल्लेख पूर्ण प्रेझेंटेशनमध्ये होत आलेलाच आहे. पण महाराजांचे समकालीन काही पत्र आहेत आणि काही घटना आहेत, या महाराजांच्या एस-ओ-पी सांगून देतात. महाराजांचा आरोग्याविषयी असलेला पत्रव्यवहार आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महाराजांनी केलेले उपाय, असा प्रबंधव्यापी विस्तार आपल्यासमोर मला या कार्यक्रमातून माध्यमातून मांडायचा आहे. हे खूप आनंददायी घटना आता एक गेल्या आठवड्यातच झाली. आकाशवाणी कोल्हापूरने मला या कार्यक्रमाचं श्रवण केलं आधी आपल्या काही सदस्यांनी आणि मला या कार्यक्रमाच्या मुलाखतीसाठी आमंत्रित केलं. मला सांगायला आवडेल, की मागच्या वर्षी सुद्धा अहिल्यानगर आकाशवाणीने मला याच मुलाखतीसाठी बोलावलं होतं आणि यावर्षी कोल्हापूर आकाशवाणीने बोलावलं. त्याचं रेकॉर्डिंग झालंय, पण त्याचं शेड्यूल आणि पुढे तो कार्यक्रम कोणत्या वेळेत आपल्यासमोर ब्रॉडकास्ट होईल, मी लवकरच तुम्हाला कळवीन. अ, काही श्रोत्यांनी ज्यामध्ये सेफ्टी ऑफिसर होते, कंपनीमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करणारे अधिकारी होते. यांनी काही महत्त्वाचे रिप्लायज माझ्यासाठी दिलेत. पण बघू शकता, प्रभंजन सरांच्या कार्यक्रमामुळे आमच्या कारखान्यातील सेफ्टी कल्चर पूर्णपणे बदलली. इतिहासातून शिकण्याचा हा अनोखा अनुभव होता. एक सेफ्टी ऑफिसर आहेत राजेश पाटील म्हणून, त्यांचा हा बोलका अभिप्राय 5 स्टार सकट दिलाय. थँक सर. मीना देशमुख, डॉक्टर मीना देशमुख कॉलेज प्रिन्सिपल आहेत. विद्यार्थ्यांना इतिहास आणि सेफ्टी अवेअरनेस एकत्र शिकवण्याची पद्धत अत्यंत प्रभावी आहे. आमच्या कॉलेजमध्ये सर्वांना हा कार्यक्रम आवडला. पुन्हा 5 स्टार माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. थँक प्रत्येक कंपनीमध्ये ट्रॅडिशनल ट्रेनिंगपेक्षा हे खूपच वेगळे आहे. कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी हा दृष्टिकोन अत्यंत उपयुक्त आहे. संजय कुलकर्णी फॅक्टरी ओनर ऑक्युपायर आहेत, त्यांनी सांगितलंय. बरोबर आहे. सेफ्टी वीकमध्ये काही ट्रेनिंग्ज होतात, मॉक ड्रिल्स होतात, फायरचे असतील किंवा एर्गोनॉमिक्सचे असतील, त्या ट्रेनिंग होतात. पण त्याच्यातली पारंपरिकता बघून ऐकणारे लोकं कंटाळतात काही प्रमाणात. त्यामुळं अंतःप्रेरणा त्यांची कुठेतरी जागृत व्हावी. त्यांना कुठेतरी आपलं तात्विक अधिष्ठान मिळावं, एक मोरल सपोर्ट मिळावा आतून, की सुरक्षितता सांभाळणं
आणि स्वतःचं आरोग्य सांभाळणे माझी जबाबदारी आहे. आणि मी मला सांभाळलं तर मग कंपनी फार मोठ्या कळसाला जाऊ शकते वैभवाच्या. हे त्याला आतनं वाटू द्या, अशी ऑर्डर आली समोरच्या कंपनीकडनं. म्हणून हा कार्यक्रम बनवला आणि बरोबर तोच विचार लोकांपर्यंत पोहोचल्याची पोचपावती आहे. आनंद वाटला. अ, मला एकच विचारायचंय, की इतिहासाचा मागोवा उज्ज्वल आणि सुरक्षित भवितव्यासाठी या कार्यक्रमाची प्रस्तावना म्हणून मी आतापर्यंत आपल्या समोर अनेक मुद्दे घेऊन व्यक्त झालोय. एवढंच विचारायचं की याकडे आपण फक्त मनोरंजन म्हणून बघता आहात, की या विचारांच्या संदर्भात आपण गांभीर्याने विचार करताय? मला जाणून घ्यायला आवडेल. प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण याबद्दल काय गंभीर किंवा तो कुठला विचार तुमच्या मनात येतोय, की या एका मुद्द्याला धरून आम्ही खरोखर आम्ही सीरियस आहोत सर, की जरूर आपला कार्यक्रम आपल्या कंपनीमध्ये आम्ही आयोजित करू शकू. मला आवडेल तुमच्याकडे यायला, पण आपण या प्रश्नाचं उत्तर द्यावं. पुढचा मुद्दा येतो, की अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी आपल्याला काही अनुभव आहे का? म्हणजे जे आयोजन करणार आहे त्यांच्यासाठी. तर माझी उत्तर आहे त्यासाठी श्रोते हो, की तुमच्या मनामध्ये, तुमच्या चित्तामध्ये याच्यासाठी गांभीर्य जरूर असावं. सिरियसनेस असलाच पाहिजे. कारण हा काय टाईमपासचा गोष्ट बाब नाहीये, ही मनोरंजनाची गोष्ट नाहीये. ही एक आपलं लाईफस्टाईल आहे. सुरक्षितता ही आपली लाईफस्टाईल बनवायची आहे आपल्याला. त्यामुळे तिचा गांभीर्याने विचार करावाच लागेल. पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगतो. हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी आपल्याला आधी पूर्व अनुभव असण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्ही माझ्याशी संपर्क साधावा, एवढंच फक्त गरजेचं आहे. साक्षी मॅडम तुम्ही आहात. मी विनंती करतो आपण सर्वांनी कमेंट बॉक्स बघावा. आपल्याला जर हा कार्यक्रमाचं आयोजन आपल्या कंपनीमध्ये करायचं असेल, तर एक मी Google फॉर्म आपल्याला देतोय. त्या Google फॉर्मला भरून आपण आपली आवश्यकता त्यामध्ये मांडावी. आपलं नाव, आपल्या कंपनीचं नाव आणि या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आपण इच्छुक आहात का? ती इच्छा त्यामध्ये आपण व्यक्त करावी. मग मला हवंय काय? आपल्याकडे या कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी काही अनुभव नसला तरी चालेल. पण मला पाहिजे काय? तर मला तुमच्या कंपनीचं अ, प्रेमानं, अतिशय आदरानं, एकमेकांच्या परस्पर आदरानं आमंत्रण मिळावं आणि तिथे आल्यानंतर मला निर्विघ्नपणे पार पडतील असे 2 तास मिळावेत. या 2 तासामध्ये आपण माझ्यासमोर आपल्या सर्वांगाचे कान करून लक्ष इतकं केंद्रित करून बसावं. समोर चाललेला कार्यक्रम मनापासून ऐकावा, मनापासून बघावा. नव्हे याच्या पलीकडे जाऊन तो विचारांसह मांडल्या गेलेल्या सगळ्या दृश्यांसह अनुभवावा आणि आपल्यामध्ये तिसऱ्या मुद्द्यामध्ये कळेल, काय बदल घडेल. तर आपल्या कंपनीमध्ये ज्या अडचणी निर्माण झाल्यात, या अडचणी सुद्धा, ते प्रॉब्लेम्स, ते धोके सुद्धा या कार्यक्रमाच्या श्रवणानंतर कदाचित आपल्याला छोटे वाटायला लागतील. का? तर त्याच्या निराकरणासाठीचे उपाय, त्या प्रॉब्लेम्सवरचं सोल्युशन आपल्याला या कार्यक्रमाच्या श्रवणानंतर मिळेल. ते अगदी तितक्या टेक्निकल लँग्वेजमध्ये नसेल, पण ते सोल्युशन शोधण्यासाठी जी तुमची अंतःप्रेरणा आहे, ती तर नक्कीच जागृत होणार. तुम्ही नक्की यामधून प्रभावित होणार. नुसते प्रभावित नाही, तर ऐकलेला विचार तुम्हाला कृतीत उतरावासा वाटेल, याची मी गॅरंटी देतो तुम्हाला. तेव्हा हा मागोवा ऐकण्यासाठी याचा फायदा काय? तर तुम्ही एखादी सेफ्टी कल्चर डेव्हलप करताय, त्यासाठी तुम्ही तरुण नक्कीच आहात. तुम्हाला सद्गुण नेमके कोणते हवेत, हे महाराजांच्या इतिहासातनं आपल्याला बघायला मिळेल. आपल्याकडनं काय चुका होऊ नयेत हे कळेल आणि घडलेल्या चुका पुन्हा पुनरावृत्त कशा होणार नाहीत. त्या पुन्हा त्याचं फ्रिक्वेन्सी कशी कमी होईल त्याच चुकांची. असं म्हणतात, की 1000 चुका करा, पण एक चूक 1000 वेळा करू नका. हा विचारही आपल्याला यातनं शिकायला मिळेल. आणि वैभवाच्या शिखरावरती आपल्याला आपल्या कंपनीच्या भविष्याला घेऊन जायचंय. त्या वैभवाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठीचा एक विस्तृत असा राजमार्ग या कार्यक्रमाच्या श्रवणानंतर आपल्याला मिळणार आहे. मी हमी देतो, आपल्याशी संवाद साधण्यासाठी जर आपण मला मिळवून दिलीत, मला खूप आनंद होईल. आपल्या समोर कमेंट बॉक्समध्ये टॅग मँगोची सुद्धा आपल्याला लिंक मिळाली आहे. आणि या टॅग मँगोच्या लिंक थ्रू आपण हा कार्यक्रम रजिस्टर करू शकता थेट. माझ्या WhatsApp कम्युनिटीच्या जॉइनिंगसाठी सुद्धा मी या कार्यक्रमानंतर काही काळातच WhatsApp कम्युनिटीची लिंक तुमच्या समोर देईल. ती कम्युनिटीची लिंक आपल्या समोर दिल्यानंतर आपण माझ्याकडे संवाद साधण्यासाठी उपलब्ध असू शकाल. त्या कम्युनिटी थ्रू तुम्ही मेल मेल आयडी थ्रू सुद्धा तुमच्याशी मला संपर्क करता येईल. आपले प्रश्न माझ्यापर्यंत येतील. आपण दिलेले सुझाव माझ्यापर्यंत येतील आणि माझ्या आगामी कार्यक्रमांची माहिती सुद्धा मला या कम्युनिटीच्या मेसेजेसद्वारे आपल्यापर्यंत देता येईल. मला आनंद वाटतो, की महाराजांनी
इतक्या क्षेत्रांमध्ये भरीव काम केलं की त्यावर आजही लोक काम करतायत. मला त्यातले फक्त 3 मोती उचलता आले. सुरक्षितता, आरोग्य आणि पर्यावरण. आणि या 3 गोष्टींसाठी अतिशय परफेक्ट आणि भरीव काम केलेलं, कुठलाही छोट्यातला छोटा मुद्दा सुद्धा कुठे हुकलेला नाहीये. एवढ्या 3 दृष्टिकोनाने जरी महाराजांकडे बघितलं तरी मला त्यांना नमस्कार करावासा वाटतो. मला ते खऱ्या अर्थानं याची जाण त्यांना होती म्हणून ते जाणता राजा आहेतच. पण त्या जाणतेपणाचा एक वेगळा आयाम, एक वेगळं डायमेन्शन मला कळतं. आणि मला त्यांना नमस्कार करून फक्त क्रियात्मक पूजा करायची नाहीये. तर महाराज जर खाली आले तर माझ्या आणि माझा कार्यक्रम ऐकून त्याप्रमाणे कार्यान्वित झालेल्या तरुणांच्या पाठीवर शाबासकी नक्की देतील. अशा पद्धतीची कार्यपद्धती मला तुमच्यासमोर मांडायची आहे. ती कार्यपद्धतीचा आदर्श म्हणून महाराज माझ्यासमोर आहेत आणि तुमच्या समोरही आहेत. फक्त काय तो इतिहास तशा पद्धतीनं मांडला गेलेला नाहीये. याचा अर्थ मी आहे ते इतिहासात बदल करत नाहीये. आत्ताच्या मॉडर्न युगातली सेफ्टी कल्चरची जी काही तत्व आहेत, ती मला फक्त त्याला जोडून तुमच्यासमोर मांडायची आहेत. यासाठी महाराज जाणते राजे आहेत. त्यांना मी वंदन करतो. देवश्री इंडस्ट्रियल सोल्युशन ही या इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये धोकाविरहित आपल्याला सुरक्षित आणि उज्ज्वल भवितव्याकडे घेऊन जाणारी एक सर्व्हिस इंडस्ट्री आहे. रायगड जिल्ह्यामध्ये या संस्थेचा जन्म झाला. शिवाजी महाराजांची राजधानी जिथे आहे, त्या जिल्ह्यामध्ये हिचा जन्म झाला आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर ही अतिशय सुंदर पद्धतीने काम करतीये. आपल्या शुभेच्छांची आम्हाला सर्वांना गरज आहे. वेगवेगळ्या असाइनमेंट्स घेऊन ही जाते आणि प्रबोधनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुद्धा प्रस्तुत करायची जबाबदारी आता देवश्री इंडस्ट्रियल सोल्युशनने उचलली आहे. ही खूप आनंददायी गोष्ट आहे. तेव्हा आपण या दिवसभरातल्या अतिशय महत्वाच्या दिवशी, आठवड्यातल्या या सोमवारी दिवसभरातला अतिशय महत्वाचा 1 तास तुम्ही माझ्या कार्यक्रमाच्या श्रवणासाठी दिलात. त्याबद्दल आपण उपस्थित सगळ्या ऑफिसर्स, माझे हितचिंतक, माझे मित्र, वर्कर्स असतील किंवा फक्त शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे मावळे असतील, या सर्वांना मी धन्यवाद देतो. अ, यापुढे माझं असं मुक्त विनवणं आहे आपल्याला, आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण खुल्या दिलानं मोठ्या आवाजात विचारू शकतो. कृपया विचारावेत. बोला. मला आनंद वाटतोय माझ्या या वेबिनारसाठी सेफ्टी कल्चर राहावी, टिकावी यासाठी फार भरीव कामगिरी ज्यांनी केली आहे, ते माझे हितचिंतक असलेले श्री रुपेश यादव सर इथे आले. द गुड वे ऑफ डिझायनिंग दी प्रोग्राम व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह अँड इन्स्पायरिंग. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. हा मी तुमचा आशीर्वाद समजतो माझ्या उपक्रमासाठीचा. आपण टाईप करून तुम्हाला पाठवलंच आहे, पण मला आनंद वाटेल जर आपण मला बोलून काही प्रतिक्रिया आपली कळवाल, काही सुधारणा कळवाल तर. नक्कीच रंजन. फर्स्ट ऑफ ऑल थँक यू फॉर ऑर्गनायझिंग सच वंडरफुल सेशन्स. आणि मी हे विटनेस करू शकतो की हा नुसता आजचा प्रवास नाही आहे. जसं तुम्ही थर्मॅक्स दाखवलं तर मला वाटतं तो आपला पहिला प्रोग्राम होता. होय. आणि बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं ही 10-12 वर्षाची ही मेहनत आहे. होय. आणि यातला एक जो चांगलापणा आहे म्हणजे नुसतं आपण आपण म्हणतो ना सामाजिक आणि ऐतिहासिक भूमिका न बघता तुम्ही एक स्वतः एक इंजिनियर आहात. होय. कंपनीमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, शिकवलेलं आहे मुलांना. त्यामुळे तो जो ओव्हरऑल दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन सगळ्या अर्थानेच व्यासंग दृष्टिकोन या प्रोग्रामला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाईल. ह्याबद्दल होय. काही शंकाच नाही. ती ती फार महत्वाची आहे. म्हणजे आज इंडस्ट्री म्हणून लोक बरेचपैकी प्रॅक्टिकल विचार करतात की हे असं नाहीये किंवा ते डायरेक्टली कुठल्या तरी टूल्सवर येतात. पण तुमच्याकडे दोन्ही भाग आहेत. एक म्हणजे इतिहासाचा मागोवा जसं तुम्ही घेताय, म्हणजे तुम्ही एक स्वतः हं. इतिहासकार आहात, प्रवचनकार आहात, तर तुम्हाला ती एक आध्यात्मिक आणि सामाजिक जोड आहे. त्याचबरोबरीने प्रोफेशनली ॲज अ इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे तुम्हाला त्यातला म्हणजे आत्ताच्या पिढीची गरज पण लक्षात येते, आताच्या इंडस्ट्रीची रादर दॅन पिढीची म्हणण्यापेक्षा. त्यामुळे तुम्ही त्या दोन्ही होय. दृष्टीने उदाहरणं पण छान केलेली आहेत. आणि तुमच्या या प्रोग्रामला आमच्याकडनं खरंच खरंच शुभेच्छा. आम्ही बघू कसा हा पुढे प्रोग्राम नेता येईल. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.
खूप आनंद वाटतोय मला सर, तुमच्या शुभेच्छा मला कार्यक्रमाला मिळाल्या. अजून कोणी व्यक्त होऊ इच्छित असेल तर कृपया सांगा, आपला विचार मांडा. अ, कार्यक्रमामध्ये कुशेस सर स्वतः जॉईन झालेत. प्लीज आपण बोलावं सर. हरकत नाही. चालेल. पण कार्यक्रम थांबवण्याकडे आलोय. पुन्हा विचारतोय, जर कोणाला काही व्यक्त व्हायचं असेल तर कृपया बोलावं. मला माझ्यासाठी ते प्रेरणादायी किंवा मला आशीर्वाद म्हणून मी त्याचा स्वीकार करेल. हरकत नाही. चालेल. आपण हा कार्यक्रम थांबवूयात. आपण पुन्हा सांगतो, की आपला फार अमूल्य वेळ देऊन इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. यामध्ये जे काही तपशील मी थोडक्यात सांगितले, त्याचा विस्तार, इतिहासाचा मागोवा, उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी हा कार्यक्रम घेऊन मी आपल्याकडे येतोय. त्या कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात आपण माझ्याशी संपर्क करावा, ही सर्वांना विनंती. आपला दिवस खूप आनंदाचा जावो. पुन्हा एकदा होळीच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.